नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं उत्तम साहित्य या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कातळडोह कादंबरी आणि आज कातळडोह कादंबरीचा 30वा भाग आपण ऐकणार आहोत. या कातळडोह कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकार. चला तर मग ऐकूया कातळडोह कादंबरीचा भाग 30वा. 2 दिवसांसाठी भिवईला गेलेली विद्या 3रा दिवस उजाडला तरीही परत आली नाही हे बघून बाबासाहेब घाबरले. त्यांनी फोन करून चौकशी केली. विद्या रिझल्ट घेऊन गेल्याची माहिती कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यांना दिली. त्यांना विद्याबद्दल इतर काही माहिती नव्हती. हॉस्टेलच्या रेक्टर वर्मा मॅडमने विद्या रिझल्टच्या आदल्या दिवशी हॉस्टेलवर थांबल्याचे सांगितले, पण त्यानंतर ती कुठे गेली याची त्यांना माहिती नव्हती. बाबासाहेबांनी त्यांना ठाऊक असणाऱ्या विद्याच्या मित्रमैत्रिणींकडे चौकशी केली, पण विशेष असे काही त्यांना समजलेच नाही. बाबासाहेब चिंतेने हवालदिल झाले. काय करावे त्यांना सुचेना. त्यात विद्याचा फोन सारखा स्विच ऑफ लागत होता, त्यामुळे त्यांच्या मनात नाना शंका येऊ लागल्या. रिझल्टमुळे निराश होऊन तिने काही बरे वाईट केले म्हणावे तर तिचा रिझल्ट फार छान होता. मग नेमके झाले काय? विद्या गेली कुठे? बाबासाहेब जो जो विचार करत तो त्यांच्या मनात शंकांचे राक्षस धुमाकूळ घालत. सुमित्राबाई सुद्धा धास्तावल्या होत्या. त्यांनी विद्याच्या काळजीने अन्न पाणी वर्ज केले होते. कृष्णाची अवस्थाही काही वेगळी नव्हती. विद्याच्या काळजीने तो सुद्धा घाबरला होता. सखाराम सुद्धा मनोमन सिद्धप्पाला प्रार्थना करत होता. विद्याला सुखरूप ठेवण्याबद्दल तो देवाला विनवत होता. बाबासाहेबांनी मनात येणारे वाईट विचार बाजूला सारून भिवईला जाण्याचा निर्णय घेतला. क्षणाचाही वेळ न घालवता ते भिवईला जाण्यासाठी तयार झाले. ऐन संध्याकाळच्या वेळी त्यांनी गाडी बाहेर काढली आणि कातळगाव सोडले. सोबतीला त्यांनी कुणालाही घेतले नाही. ते एकटेच विद्याला शोधण्यासाठी बाहेर पडले. लहू खोत नुकताच एसटीतून उतरला. बाजारपेठेने तो आपल्या घराकडे निघाला होता. रस्त्यात भेटणाऱ्यांना रामराम घालत तो चालला होता. दत्तोबाच्या हॉटेल पुढून जाताना त्याला जगनने पाहिले. ओ लहुराव, अहो या की इकडं, चहा घेऊ कप कप. हॉटेलात बसल्या बसल्या जगनने लहूला आवाज दिला. नको रे जगन, पहिला घरी जाऊन येतो, लहू उत्तरला. इतर कोणी हटकण्या अगोदर लहू घराच्या दिशेने निघून गेला. लहू खोत हा विनायक खोतांचा भाऊ, मायाचा चुलता. आज तो मुंबईहून गावी आला होता. गावी म्हातारा म्हातारी आणि सगळ्यात धाकटा भाऊ राहत होता. विनायक खोतांचे कुटुंब तर कधीच उद्ध्वस्त झाले होते. मायाच्या हट्टाने, तिच्या प्रेमाने चालत्या बोलत्या कुटुंबाची वाताहत झाली होती. मायाचा छोटा भाऊ रमेश तेवढा बचावला होता. रमेश लहू खोतांकडे मुंबईलाच असायचा. लहू खोत घरी आला. त्याला असे अचानक आलेले बघून त्याची म्हातारी आई त्याला म्हणाली, लहू, अरे असा अचानक कसा काय आलास? समजा ठीक आहे ना? वय वय, सारं ठीक आहे. अरे मग असा मधीच कसा आलास? निरोप नाही, सांगावा नाही, आणि इकडं गावाला सणवार नाही म्हणून म्हणलं. अगं आई, मला गावाची आठवण आली आणि सुट्टी सुद्धा होती म्हणून आलो. बरं बरं, हातपाय धुवून घे, मी बघते टोपल्यात काही भाकर तुकडा आहे का ते. म्हातारी लहूच्या जेवणाची तजवीज करायला उठली. लहू मोरीत शिरला. हातपाय धुता धुता त्याने आईला विचारले, आई, धाकटा कुठे आहे ग? तो आणि त्याची बायको गेलेत शेतावर. म्हातारीनं लहूला ताटात जेवण वाढलं. तो जेवायला बसला. म्हातारी कौतुकाने त्याच्याकडे बघत राहिली. लहू, काय गाई? अरे बाबा, रमेश कसा आहे? मस्त दणदणीत आहे. आई, तू त्याची काळजी करू नको, मी भक्कम आहे त्याला सांभाळायला. होय रे पोरा, अरे तुझ्या भरोश्यावरच ठेवलंय ना त्याला. बारीक असतानाचं आईबाप गेलं. त्या फिंद्रेनं माझ्या इनूच्या घराचं पार मातेरं केलं. म्हातारी रागा वैताकाने बोलली. आई, तू मायाला कशाला नावं ठेवतेस? उलट आपणच तिचा घात केला. तिच्या सुखी संसाराला आपणच आग लावली. अख्खा कातळगाव तिचा अपराधी आहे. बिचारी निष्पाप पोर हाकनाक गेली ग, आणि वर आपणच तिला नावं ठेवायची. लहू, हळू बोल बाबा. अरे इथं भीतीला कान आहेत. कोणी ऐकलं तर नसती आपत यायची. हां, हेच तर आपलं चुकतंय. आयुष्यभर काय भीत भीतच जगायचं का? अरे ये माझ्या राजा, गपकीर, असं उलट सुलट नको बोलू बाबा. सिद्धप्पा कोपला तर त्याचं नव्हतं होईल. म्हातारी काकुळतीला येत बोलली.
मग लहू गप्प बसला. 4-2 घास पोटात ढकलताच त्याने पुन्हा म्हातारीला विचारले, आई, गावात सगळं ठीक आहे ना? म्हणजे रे? नाही म्हणजे काही विशेष नाही ना घडलं? लहूने त्याच्या मनात ठसठसणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी खडा टाकला. वय बा, एक विशेष घडलंय. काय? उत्सुकतेने लहू उद्गारला. अरे ती बाबासाहेबांची पोरगी 3-4 दिवस झालं बेपत्ता आहे. समधे शोधून थकले, पण तिचा काय पत्त्या लागला नाही बघ. लग्नाला आलेली पोर अशी एकाएकी गायब झाली. आपलं बाबासाहेब तर फार मोडून गेल्यात बघ. म्हातारीने सांगितलेली बातमी ऐकून लहूचे डोळे वेगळ्याच तेजाने चमकले. त्याला अपेक्षित असणारी गोष्ट घडल्याचे त्याला जाणवले. मानेला हेलकावा देत तो स्वतःशीच पुटपुटला. असं आहे काय? आता दावतोच इंगा सगळ्यांना. लहूने पटकन हात धुतला. त्याला अर्ध्या जेवणावरून उठताना बघून म्हातारी म्हणाली, लहू, अरे असा मध्येच का म्हणून उठला? थोडासा भात खा की. आई, माझं पोट भरलं आता. मी आलो गावात चक्कर मारून. टॉवेलला हात पुसून लहू घराबाहेर पडला. त्याच्या डोक्यात विचारांचे ॲटॉम बॉम्ब फुटत होते. कालपासून मनात खदखदणारी संतापाची भावना आता बाहेर येऊ पाहत होती. काल त्याने मुंबईत विद्याला पाहिले होते, तेही नवरीच्या वेशात, विवाह नोंदणी कार्यालयाच्या बाहेर. तो विद्याजवळ पोहोचण्या अगोदरच त्यांच्या गाड्या नजरेआड झाल्या होत्या. त्यामुळे उत्सुकतेपोटी त्याने कार्यालयात जाऊन चौकशी केली होती आणि नेमका त्याच कार्यालयात त्याचा जोडीदार कामाला होता. त्याने सारी इत्थंभूत माहिती लहूला पुरवली. ती माहिती बघून लहू तर हादरलाच. थोड्या वेळापूर्वीच लग्न करून बाहेर पडलेली मुलगी विद्याच होती आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे नवरा मुलगा त्यांच्या जाती धर्माचा नव्हता. लहूचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याने त्याच्या जोडीदाराकडून लग्न सर्टिफिकेट आणि मुलामुलीच्या जन्मदाखल्यांच्या छायांकित प्रती काढून घेतल्या. विद्याच्या आंतरजातीय लग्नाचा फार मोठा पुरावा त्याच्या हाती लागला होता. ती कागदपत्रे हातात मिळताच लहूच्या मनात सुडाची ठिणगी प्रज्वलित झाली आणि तिचा भडका कधी झाला त्याचे त्यालाच कळले नाही. त्याला मायाची घटना आठवली. मायाला कसे संपवले गेले त्याला माहीत होते. कातळगावला माहीत होते, पण त्याविरुद्ध बोलायची कोणाचीच हिंमत झाली नव्हती, अगदी त्याची स्वतःची सुद्धा. काय अपराध होता मायाचा? तर तिने आंतरजातीय प्रेमविवाह केला, जो कातळगावच्या सिद्धप्पाला मान्य नव्हता. सिद्धप्पाची गादी चालवणाऱ्या पंचांना मान्य नव्हता. आसनाधिकारी बाबासाहेबांना मान्य नव्हता. त्याच बाबासाहेबांनी मायाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. बाकीच्या अधिकाऱ्यांनी मायाला फसवून गावाकडे बोलावून ती शिक्षा अंमलात आणली होती. लहूला सारे स्पष्ट आठवत होते. आज त्याच्या हातात हुकमाचा यक्का होता. जे बाबासाहेब अशा प्रकारच्या वागणुकीला गुन्हा समजत होते, त्या गुन्ह्याला भयंकर शिक्षा सुनावत होते, त्याच बाबासाहेबांच्या पोटच्या मुलीने तो गुन्हा केला होता. त्याचा पुरावा लहूच्या हातात होता. आता खरी परीक्षा बाबासाहेबांची होती. इतर वेळी निर्भीडपणे आपला निर्णय देणारे बाबासाहेब आता स्वतःच्या मुलीच्या गुन्ह्याला तितकीच निर्भीडपणे शिक्षा सुनावतील का? आणि तीही मृत्यूदंडाची शिक्षा. लहू मनाशी छद्मीपणाने हसत होता. बघू आता बाबासाहेबांचा न्यायपणा स्वतःच्या मुलीच्या मृत्यूदंडाची शिक्षा देताना त्यांच्यातला अधिकारी जागा होतोय की बाप जागा होतोय ते बघूच. इकडे भिवईला जाऊन बाबासाहेबांना हात हलवत परत यावे लागले. त्यांना विद्याचा ठाव ठिकाणा समजलाच नाही. विद्याच्या अचानक गायब होण्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. बाबासाहेबांचे कामावरचे लक्ष उडाले होते. अन्न पाण्यावरची इच्छा नाहीशी झाली होती. दगडासारख्या कठीण काळजाचे बाबासाहेब फार कोलमडून गेले होते. त्यांना राहून राहून विद्याची आठवण यायची. आठवणी पाठोपाठ डोळे भरून यायचे, हुंदका दाटायचा. ते मोठ्या मुश्किलीने स्वतःवर नियंत्रण ठेवत होते. आपली बेचैन अवस्था बघून घरच्यांचा धीर खचेल या भीतीपोटी ते शांत राहण्याचा प्रयत्न करत होते. विद्याचा काहीच मागमूस लागेना तसा त्यांच्या मनात एक विचार आला. पोलिसात तक्रार नोंदवली तर? एक मन त्यांच्या या विचाराला विरोध करत होते. आजवर कातळगाव पोलीस यंत्रणेपासून दूर राहिले होते. एकही तक्रार पोलिसांपर्यंत गेली नव्हती. सगळ्या तक्रारी त्यांनी हाताळल्या होत्या. मदतीला इतर पंच होतेच. मग आता पोलिसात जाऊन कसे जमेल? इतर पंच काय म्हणतील, गावकरी काय म्हणतील आणि सिद्धप्पा काय म्हणेल? बाबासाहेबांच्या मनात आलेला विचार असा प्रश्नांच्या वाळवटीत कचऱ्यासारखा दूर उडाला. त्यांनी पोलिसात तक्रार द्यायचा बेत रद्द केला. आपल्या नेहमीच्या पद्धतीने विद्याचा शोध लावायचा त्यांचा निश्चय ठरला.
सिद्धप्पाच्या मंदिरात जाऊन ते सिद्धप्पा पुढे नतमस्तक झाले. देवा सिद्धप्पा, माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याची शिक्षा मला दे रे. माझ्या विद्याला त्याचा त्रास होऊ देऊ नकोस. तिचा शोध लागू दे. विद्या माझा जीव की प्राण आहे. तिला काही झाले तर मी संपेल देवा. दया कर. माझ्या विद्याला सुखरूप घरी येऊ दे. आजवर तिच्यावर बरीच संकटे आली, पण तूच मदतीला धावलास. तिची प्रत्येक संकटातून तूच सुटका केलीस आणि यावेळी सुद्धा तुझ्याच मदतीची अपेक्षा आहे. माझ्या या हाकेला ओ दे सिद्धप्पा. माझ्या मदतीला धावून ये. बाबासाहेब सिद्धप्पाची विनवणी करत होते आणि तोच बाहेर गलका ऐकू येऊ लागला.